कोकणची आठवण करून देणारं झणझणीत रावस माशाचं कालवण. रावस मासा स्वच्छ धुवून घेतलाय. हळद, मीठ, कोकमाचा आगळ, काश्मीरी मिरची थोडा वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवले. एक कांदा, लसूण, एक टॅमॅटो बारीक, कोथिंबीर, धणे, ओलं खोबरं आणि हळद. एकदा फिरवून घेते आणि बाकीचं उरलेलं खोबरं मी घालून घेते. हे वाटण मी बारीक करून घेतलं. तर उरलेलं खोबरं मी यात वाटून घेते. मिरची, ओलं खोबरं, हळद, चवीनुसार मीठ. बारीक वाटून झाले. तेल, ठेचलेला लसूण, बारीक केलेलं वाटण परतून घ्यायचं. वाटण परतून झालंय तर थोडं पाणी घालूया. पाणी, रस्सा लागेल एवढं पाणी. मॅरिनेट केलेला रावस मासा या रस्स्याला चांगलं उकळू देऊ. कालवणाला उकळी आली आहे. त्यात कोकम घालून घेते आणि त्रिफळा पण घालून घेते. रावस मासा शिजलाय. कोथिंबीर, झणझणीत रावस माशाचं कालवण तयार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. वाफळता भात आणि गरमागरम रावस माशाचं कालवण आणि काय हवं. तुम्ही पण आता झणझणीत रावस माशाचं कालवण बनवा, खा, खाऊ घाला.